शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी RTE 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील टप्पा क्रमांक 4 साठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे। आधी 29 मे ही अंतिम तारीख होती, मात्र पालकांचा प्रतिसाद आणि अपूर्व प्रवेश प्रक्रियेचा विचार करता ही मुदत आता 9 जून 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे। शिक्षण विभागानं स्पष्ट केले की ही अंतिम मुदत असून त्यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही। त्यामुळे पालकांनी अलॉटमेंट लेटर आणि आवश्यक ती कागदपत्रांसह त्वरित नजीकच्या पडताळणी केंद्रावर जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी। ठाणे जिल्ह्यातील 627 पात्र शाळांमध्ये एकूण 11,320 जागा उपलब्ध झाल्या होत्या। त्यापैकी 8,539 प्रवेश पूर्ण झालेत। मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गोगे आणि शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी पालकांना आवाहन केले की शिक्षण हा प्रत्येक मुलाचा हक्क आहे। RTEद्वारे मिळणाऱ्या संधीचा लाभ वेळेत घ्यावा। अधिक माहितीसाठी संकेतस्थळ किंवा स्थानिक शिक्षण विभागाशी संपर्क साधावा।